चला तर मंडळी, आज आपण गवारची भाजी बनवूया. माझी आजी आहे ना, खूप छान अशी भाजी बनवायची आणि तेही खूप कमी साहित्यामध्ये आणि मसालेसुद्धा काहीच वापरायचे नाही आहे. पण भाज्या मात्र अगदी चविष्ट व्हायच्या. तर ह्याच कढईमध्ये मी गवार भाजून घेतलेले आहे आणि तेल टाकलेलं आहे त्याच कढईमध्ये. तर तेलसुद्धा गरम झाले की यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत. तर जिरेसुद्धा खूप छान अशी फुलू द्यायचे तेलामध्ये. यानंतर आपल्याला यामध्ये लसूण टाकायचा आहे खूप सारा. तोही असाच आबडधोबड ठेचून घेतलेला आहे. यानंतर यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे, जो की कट करून ठेवला होता. टोमॅटोसुद्धा अगदी 2 मिनिटभर परतून घेऊया तेलामध्ये, अगदी मऊ होईपर्यंत. टोमॅटोसुद्धा छान असा परतला गेलेला आहे तेलामध्ये. यानंतर यामध्ये मी फक्त घरगुती मसाला टाकलेला आहे. ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मिक्स झाले की यामध्ये भाजलेले गवार टाकलेले आहे आणि मिक्स करून घेतलेले आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकूया आणि ते सुद्धा मिक्स करून घेऊया. आणि इथे गरजेनुसार रस्सा वाढवूया. तर इथे मी गरम पाणी टाकते भाजीमध्ये. गरम पाणी टाकलेलं आहे, मिक्स करून घेते. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट तसेच 2 चमचे कारळ्याचं कूट टाकलेलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर थोडासा रस्सा मी वाढवलेला आहे. तर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे गरम. झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटे ही गवार आपल्याला शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवलेलं आहे आणि आफ्टर 5 ते 10 मिनिटानंतर ही जी गवारची भाजी आहे ती तयार झालेली आहे. तर सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तर ही गवारची भाजी मस्त अशी बाजरीची भाकरी चुरून त्यावरती रस्सा टाकून एन्जॉय करू शकता. तर तुम्ही ही सोपी रेसिपी तुमच्या घरीसुद्धा बनायची का, हे मला नक्की कमेंट्स करून सांगा.